कारण आता तुझ्यावर असे सपासप वार होणार आहेत ना की तुला कळणार नाही कुठे लपायचं. मी तुला चॅलेंज करतो प्रिया, आता काही दिवसातच तू जेलमध्ये असशील. नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेत प्रियाने आता सायली आणि अर्जुनला संपवायचं सुपारी नागराजाने महिपतला दिलेली असते. त्यामुळे हा महिपत साक्षीला कॉल करून प्लॅन सांगत असतो. पण ते दोघेही आता कन्फ्यूज होतात की आपण प्रियाला जर मदत केली तर ती खरोखर आपल्याला सोडवणार आहे का, की फक्त तिचं काम करून नंतर परत आपल्याकडे डोकूनही बघायचं नाही, असं काहीतरी तिच्या मनात तर चालू नसेल ना. म्हणूनच मग तो कोणता वकील आहे त्याला आमच्यासमोर आण असं सुद्धा आपण सांगायचं. पुढे आता साक्षी सचिनला भेटते आणि सांगत असते की माझ्या अण्णांनी मला एक प्लॅन सांगितला आहे, जो प्लॅन केल्यावरती आपण मुक्त होणार आहोत. बाबांनी इतका भयानक प्लॅन सांगितला आहे ना सचिन, की तुला जर मी सांगितला ना तर तेव्हा तुला कळेल की आम्ही काय काय करू शकतो. सचिन म्हणतो की अरे वा, मग तर माझा फायदाच आहे यात. नाही म्हणजे अण्णा काय चीज आहे ते आज मला कळालं, कारण साक्षीने त्याला प्लॅन सांगितलेला असतो. तो म्हणतो की यांच्या प्लॅनमध्ये मी सुद्धा सहभागी होतो आणि मला काय वेगळं करता येईल, मला फायदा कसा करता येईल याचा तो विचार करू लागतो. तोही ठरवतो की मी सुद्धा आता यांच्या प्लॅनमध्ये मी स्वतः इन्व्हॉल्व होऊन काहीतरी करणार आहे. त्यावेळेला साक्षी त्याला सगळं सांगू लागते की अण्णा फोनवर तिला काय काय म्हणाले, काय करायचं आहे, स्पष्ट आता सगळं सांगायला लागते. पण सचिनच्या डोक्यात मात्र एकच विचार असतो की आपल्याला ह्या म्हणजे दोघांकडून पैसा कसा उकळता येईल. कारण कुठलं साधन नसताना आपण फक्त पैशासाठी साक्षीबरोबर गोड बोलतोय हे तिला अजूनही कळालेलं नाहीच आहे. त्यामुळे प्लॅन सांगितल्यावर हा सचिन काही बोलतच नसतो. साक्षी म्हणते की सचिन, ऐकलास का प्लॅन? आता फक्त तोंड बंद करणार आहेस की काही बोलणार पण आहेस? तो म्हणतो की बोलणार आहे मी तोच विचार करत होतो की कसा करायचा हा प्लॅन. साक्षी म्हणते सोपं आहे. तर पुढे आता वकिलाला घेऊन ही प्रिया नागराज आणि महिपतला सांगू लागते की हे आहेत वकील सर, हे तुम्हाला दोघांना 8 दिवसात सोडवणार आहेत. त्यामुळे मी जे काम सांगितलं आहे ते करायचं म्हणजे करायचं. तर आता नागराज आणि महिपतचा विश्वास बसतो की हा आहे वकील आणि हा आम्हाला सोडवणार आहे. ते दोघंही म्हणतात की प्रिया, तू टेन्शन घेऊ नकोस, सायलीला मारण्यासाठी आम्ही सुपारी दिलेली आहे. तुला उद्या फोन येईलच. आम्ही एका माणसाला सांगून ठेवलं की त्यांच्यावरती वॉच ठेवायचं आणि मग सगळं काही घडून आणायचं. प्रिया म्हणते अच्छा, शेवटी तुम्ही ऐकलत, ठीक आहे मग. पण ही प्रिया त्या वकिलाला खोटं बोलून तिथे घेऊन आलेली असते, कारण वकील सांगतात की ह्या दोघांवर असे गुन्हे आहेत ना की यांना सोडवणं कठीण आहे. मग प्रियाने त्यांना पैसे दिले आणि हेही सांगितलं की हे दोघं नाही सुटले तरी चालेल, पण मला जी सुपारी द्यायची आहे त्याच्यासाठी ह्या दोघांना मी माझ्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व केले, तोपर्यंत तरी त्यांची दिशाभूल करा. आणि म्हणून ते वकील आता ऐकत असतात. बाकी त्यांच्या मनामध्ये फक्त हेच असतं की एक वकील समजून प्रामाणिकपणे राहायचं. उगाच पैशांची डील करत असं करणं चुकीचं आहे असं त्यांना वाटत असतं. तर आता ही प्रिया त्या माणसाला कॉल करते जो आता सायली आणि अर्जुनचा अपघात घडवणार असतो. त्याला कॉल करून ती सांगत असते की सायली आणि अर्जुन बाहेर दिसले का त्यांच्यावर वॉच ठेवा. जेव्हा ते गाडीत बसतील तेव्हा मग यांचा अपघात घडवा. त्याप्रमाणे आता सायली आणि अर्जुन सिटी हॉस्पिटलमध्ये सायलीच्या ड्रेसिंगसाठी आलेले असतात. ते डॉक्टरांना भेटतात आणि त्याच वेळेला एक माणूस त्यांच्यावर नजर ठेवून असतो. तो आता फोनवर लगेच अपडेट द्यायला लागतो महिपतला की तुम्ही ज्या दोघांना सुभेदार कुटुंबाला इकडे वॉच ठेवायला सांगितलं होतं ना, ते आले आहेत. आता जस्ट हॉस्पिटलमध्ये एंट्री केली, ते हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. आता परत जेव्हा बाहेर येतील ना तेव्हा मी प्लॅन करणार आहे. तर आता महिपत आणि साक्षी या दोघांना फोन लावल्यावरती तो सांगून देतो आणि मग सगळे बिंदास असतात. त्यानंतर हा माणूस प्रियाला कॉल करून सांगतो की मी ज्या माणसाची वाट बघत होतो तो माणूस बाहेर आला आहे, तो त्याच्या बायकोसोबत आहे. ते दोघं हॉस्पिटलमध्ये गेले होते, आत्ता बाहेर आले. प्रिया म्हणते मग ठेवा पटकन फोन, करा लवकर प्लॅन. तर लगेचच आता एका माणसाला कॉल करून सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्लॅन केलेला असतो की जेव्हा ही गाडी सुरू होईल तेव्हा मागून एक भरधाव कंटेनर येऊन ह्या गाडीवर आदळणार आणि मोठा भीषण अपघात होणार. पण आता ह्या गाडीचा ड्रायव्हर इथे दुसरा दाखवला आहे, पण ज्या वेळेला हा अपघात होत असतो त्यावेळेला इथे त्या कंटेनरमध्ये सचिन बसवलेला दाखवला आहे. त्यामुळे नक्की आता सायली आणि अर्जुनला वाचवलं आहे तरी कोणी, कारण या दोघांचा अपघात हा जरी गाडीचा अपघात झालेला असला तरीसुद्धा पुढे आपल्याला बघायला मिळतं की सायली आणि अर्जुन जिवंत दाखवलेले असतात, कारण ते मेलेच नव्हते. हे सगळं काय तर इकडे आता हा कंटेनर
सायली आणि अर्जुनच्या गाडीवर जाऊन उतरतो आणि भीषण अपघात घडतो, ज्यामध्ये गाडी पूर्णपणे जळून खाक होते. सगळे आजूबाजूचे हॉस्पिटलचे लोक तिथे येऊन आरडाओरड करू लागतात. सगळेजण पाहू लागतात आणि सगळ्यांना आता अर्जुनची गाडी पण ओळखायला येते. ते त्याप्रमाणेच आता गृहीत धरतात की ही गाडी पनवेलच्या त्या नामांकित अर्जुन सुभेदारची आहे आणि त्याची बायको पण ह्या गाडीमध्ये होती. दोघांचाही भीषण अपघात झाल्याने दोघेही मृत्युमुखी पडले. लगेच आता हा माणूस ज्याने हा अपघात घडवलेला होता, ठरलेल्या प्लॅनिंगनुसार काम झाले असं म्हणत तो प्रियालाच कॉल लावतो. प्रियाला व्हिडिओसुद्धा दाखवतो आणि म्हणतो की मॅडम हा व्हिडिओ बघा, ही अर्जुन सुभेदार यांची गाडी आहे, पूर्णपणे जळत आहे. आतले मृतदेहसुद्धा आता बाहेर काढणं मुश्किल आहे. प्रिया जोराजोरात हसू लागते. तिला वेगळाच आनंद झालेला असतो. ती म्हणते की चला फायनली मी सुटली, म्हणजे आता मी तन्वी रविराज किल्लेदार नाही हे सत्य सांगायला आता कोणीही पुढाकार घेणार नाही. चालले होते ना माझी DNA टेस्ट करायला, शेवटी काय झालं, मी कायमचं संपवलंच, असं म्हणून तिला वेगळाच आनंद झालेला असतो आणि ती आता आनंद साजराच करत असते. पुढे आता एका गाडीमध्ये सचिनने एक गुंड आणलेला असतो. त्याला सगळी हिस्ट्री माहिती असते प्रियाची, की प्रियाने ह्या वकिलाला महिपत आणि नागराजला सोडवण्यासाठी पाठवलेलं असतं. म्हणूनच आता तो गुंड आता सचिनच्या सांगण्यावरून त्या वकिलाकडे जातो. सचिनच्या सांगण्यावरून त्या वकिलाला धमकावत हा गुंड त्याला म्हणतो की तुला राहायचं नाही ह्या जगात. ती बाई आली होती ना काल प्रिया किल्लेदार, तिने तुला काय सांगितलं बोल, खोटं बोललास ना तर ही पिस्तूल बघ. त्यामुळे तो वकील घाबरतो. तो म्हणतो की काय ना साहेब, हो आली होती ती प्रिया किल्लेदार. तिने मला सांगितलं की तुम्ही एक जर माझा प्लॅन केला त्याच्या बदल्यात मी तुम्हाला पैसे देईल. तिने मला प्लॅन असा सांगितला होता की माझं काम करून घेण्यासाठी मी महिपत आणि नागराज या दोघांना सोडवण्याचं कबूल केलं आहे येत्या 8 दिवसात. कारण माझं काम असं आहे की 2 माणसांना ह्या जगातून कायमचं संपवायचं आहे. मग मी तयार तर झालो होतो, पण त्यानंतर म्हणाल्या की तसं करायचं नाही आहे तुम्हाला असं करायचं आहे की माझा प्लॅन होईस्तोवर नागराज आणि महिपतला असं सांगायचं की मी तुम्हाला सोडवणार आहे आणि जेव्हा माझा प्लॅन होईल तेव्हा पुन्हा आपल्या पहिल्या जागेवर यायचं, म्हणजे त्यांना सोडण्याचा प्रश्नच उरत नाही सोडायचं आहे मला त्यांना. तो गुंड आता सगळं पिस्तूल दाखवून त्याच्याकडून कबूल करून त्याचा व्हिडिओ पण बनवून घेतो. कारण हे सचिनचं काम असतं, काहीतरी पुरावा मिळवून आपण किती ह्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व झाले, साक्षीची दिशाभूल करण्यासाठी तो सुद्धा ह्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व झालेला असतो. तो गुंड सांगतो की साहेब अहो मी गेलो होतो त्या वकिलाकडे, व्हिडिओ पण काढलाय. त्या वकिलाला त्या प्रियाने महिपत आणि नागराजला सोडवायला सांगितलंच नव्हतं. एवढं मोठं सत्य आता सचिन समोर येतं. पुढे आता ह्या कल्पना वाट बघत असतात की किती वेळ झालाय सायली अर्जुन घरी आलेले नाही आहेत. अश्विन म्हणतो अगं येतील, त्यांचं नेहमीच झालंय ना, केसेसमुळे त्यांना कुठे वेळेवर यायला मिळतं. कल्पना म्हणतात की ते ठीक आहे रे, पण माझा तर उजवा डोळा फडफडतोय. माझा उजवा डोळा फडफडला ना की मला ना खूप भीती वाटते. त्याच वेळेला प्रिया रडत आता हॉलमध्ये येते. कल्पना म्हणतात की काय झालं का प्रिया रडायला, काही झालंय का, बोल ना लवकर, का रडतीयेस. त्यावेळेला प्रिया म्हणते की तुम्हाला काहीच माहिती नाही आहे, तुम्ही आज न्यूज बघितलंच नाही का, मग माझ्या फोनमध्ये ही न्यूज आली आहे, हे काय आहे. त्यावेळेला ती फोनमधली न्यूज अश्विन, प्रतापराव आणि कल्पना हे तिघांना दाखवते. त्या तिघांना मोठा धक्काच बसतो, कारण तिथे आता ती सांगत असते मीडियामध्ये की अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांच्या गाडीचा अपघात, दोघांचाही मृत्यू, असं सगळं ऐकून आता कल्पना मात्र पूर्णपणे हादरून जातात. प्रतापराव, अश्विन, विमल यांनाही मोठा धक्काच बसतो. सगळेजण म्हणतात की गाडी तर दाखवली आहे, पण नक्की कसं झाला हा अपघात, हे सगळं काय आहे. परत त्याच गोष्टींवर सगळेजण बोलतात. अश्विन पण तो व्हिडिओ बघत असतो. त्यालाही मोठा धक्काच बसतो की ही गाडी तर दादाचीच आहे, पण मग हे सगळं कसं काय. त्यावेळेला आपण आता इन्क्वायरी करायला पाहिजे, कोणत्या एरियामध्ये हे सगळं घडलं आहे. त्यामुळे सगळेजण आता खूप चिंता करत असतात. कल्पना खूप रडत असतात. त्यांना सायली आणि अर्जुनच्या जाण्यामागचं कारणच कळत नसतं. त्यांना आता खूप त्रास होत असतो. ते सतत कंटिन्यू अर्जुन आणि सायलीच्या नावाचा इथे गजर चालू करतात आणि अचानक त्यांना चक्कर येऊ लागते. त्या म्हणतात की हे सगळं अशक्य आहे, मला माझे सायली अर्जुन हवे आहेत, कोणीतरी जा आणि त्यांना घेऊन या. न्यूजला असं कुठं म्हटलं की ते मृत्युमुखी पडले, फक्त एवढीच न्यूज आली आहे की ते त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. मग नक्की ते गाडीत होते की नाही, गाडी तर हॉस्पिटलच्या बाहेर लावलेली होती. हे सगळं बघून त्यांना चक्करच येते. त्यावेळेला प्रतापराव आणि अस्मिता, सायली हे सगळेजण प्रिया हे सगळेजण आता कल्पना लुटवण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरातसुद्धा बातम्या बघत असतानाच अचानक आता अर्जुनच्या गाडीचा अपघात ही बातमी येते आणि प्रतिमा ह्या पूर्णपणे हादरून जातात. त्याही रडायला लागतात. तर रविराज म्हणतात की 1 मिनिट,
मला नीट कळू दे की बातमी नक्की काय आहे. सायली अर्जुन कुठे आहेत. म्हणूनच ते आता इकडे प्रतापरावांना सुद्धा कॉल करून विचारतात. पण इकडे तर खूप रडणं गागणं चालू असतं. हे ऐकून तर प्रतापराव सुद्धा घाबरतात आणि प्रतिमा म्हणते की हे अशक्य आहे. मला कुठेतरी खूपच एकटं वाटतंय. मला आत्ताच्या आत्ता सायली आणि अर्जुनला भेटायचंय. हे सगळं कसं झालं, कोणी केलं हे, कोणीतरी त्यांच्या मागावर होतं का? असे बरेच प्रश्न आता प्रतिमा आणि रविराजच्या डोक्यात असतात की काय करायचं. म्हणूनच रविराज ठरवतात की आत्ता आपण ह्या क्षणाला इथे न राहता आपण सुभेदारांच्या घरी असायला हवे प्रतिमा. तर आता सुमन त्यांना धीर देते की हे सगळं खोटं आहे, आपण पॉझिटिव्ह राहूयात. गाडीचा अपघात झालाय, पण अशी बातमी अजूनही आलेली नाही आहे की पुढचं काहीतरी वेगळं भयानक सत्य. त्यामुळे प्रतापरावांनी इकडे प्रतिमा आणि रविराज हे दोघंही तयार होतात आणि कल्पनाकडे जातात. कल्पनाला आता शुद्ध तर आलेली असते, पण त्या परत परत म्हणू लागतात की कुठे माझे सायली अर्जुन, माझ्या सायली अर्जुनला माझ्या समोर आणा. मला आता काहीच दिसत नाही आहे, फक्त मला माझ्या सायली आणि अर्जुनला बघायचे. त्यावेळेला हे प्रिया निगेटिव्ह बोलत असते. ते म्हणतात की सगळे पॉझिटिव्ह बोलत असताना प्रिया तुझ्या मनात निगेटिव्ह विचार येतात कसे काय? कारण ती म्हणत असते की गाडीचा अपघात झाला म्हटल्यावर हे दोघं काही जिवंत असणार आहेत का? असं म्हटल्यावर कल्पनाला खूप वाईट वाटतं. ते म्हणतात की अगं घरातलं कोणीच अजूनपर्यंत असं बोललं नाही जितकं की तू बोलतेस. काहीतरी पॉझिटिव्ह बोल. कधीही पॉझिटिव्ह राहिलं ना माणसाने तर पॉझिटिव्ह होतं, पण तू अशी निगेटिव्ह बोललीस तर दुसऱ्यांनाही मन खचून जातं. त्यावेळेला प्रिया परत धीर देत असते की नाही आई, असं काहीच नाही, मी तर उलट त्यांच्या चांगल्याचा विचार करते. आता प्रतापराव आणि अश्विन तिथे हॉस्पिटल झाल्या त्या ठिकाणी जायला लागतात. त्याच वेळेला समोर रविराज, सुमन आणि प्रतिमात्या हे येतात आणि ते विचारपूस करतात की कसं झालं हे, काय झालं. त्यावेळेला रविराज सांगतात की मला तर खूप टेन्शन आलं होतं, म्हणून मी इकडे आलो आहे. मला अजूनही खरं वाटत नाही की सायली अर्जुनच्या गाडीचा अपघात झाला आहे. तर आता प्रतापराव म्हणतात की हो, तेच इन्क्वायरी करायची आहे. तर आता अश्विन येतो आणि तोही म्हणतो की मलासुद्धा सायली आणि अर्जुनला जिथे अपघात झाला तिथे जायचं आहे. मग ते ठरवतात की मग आपण सोबतच जाऊया ना. म्हणूनच आता हे सगळेजण सोबत जायला निघतात. तर इकडे कल्पनाला आता जाग तर आलेली असते, पण त्या पूर्णपणे आता घाबरलेल्याच असतात. त्या म्हणतात की काही करा, पण माझ्या सायली अर्जुनला माझ्या समोर आणा. मला हे पचवता येत नाही आहे. विमल त्यांना धीर देण्याचं काम करत असते. तर प्रिया आता किचनमध्ये इकडे कल्पनाला सरबत बनवण्यासाठी येते आणि तिथे आता येऊन ती खूप खुश होते आणि म्हणते की फायनली मी सायली आणि अर्जुनचा खात्मा केला आहे. माझे पुरावा दाखवणार होते ना, म्हणून मग कायमचं संपवलं. माफ करा, पण आता माझ्याकडे खूप पैसे येणार आहे, प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार आहे, सगळं काही माझ्या बाजूने होणार आहे. मी माझ्या आयुष्यातली अडचण कायमची दूर केली आहे. ती लगेचच आता महिपत आणि नागराजला कॉल करून सांगते की सायली अर्जुन गेले आणि आता ती खूप खुश होते. त्यावेळेला दरवाजा वाजतो आणि समोर असतात सायली आणि अर्जुन. तिला मोठा धक्काच बसतो की हे कसं शक्य आहे. तिला राग येतो आणि ती कुठलाही विचार न करता सरळ आता जेलमध्ये जाऊन महिपत आणि नागराजला जाब विचारते की मी काय प्लॅन सांगितला होता, तुम्हाला साधा प्लॅन करता आलेला नाही आहे. काय झालं, प्लॅन करून पण सायली आणि अर्जुन घरी आले, काय तर म्हणे अपघात, जिवंत आहेत ते, असं म्हणून आता मोठा ट्विस्ट आलाय, पाहत राहा ठरलं तर मग.